बाप्पाच्या प्रसादासाठी रोज नवीन नवीन काही करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। अगदी 5 मिनिटांमध्ये बनतो आणि खायलाही खूप टेस्टी लागतो। बाप्पाचा आवडता प्रसाद। तर चला पाहूया। 1 चमचाभर मी तूप घेतलंय। तुपामध्ये आता चाळून घेतलेले 1 वाटीभर पोहे घालून घ्या आणि पोहे छान तुपामध्ये परतून घ्यायचे, छान क्रिस्पी होईपर्यंत। पोहे छान परतून झाल्यानंतर मी ओलं खोबरं घेतलंय, तेवढंच, जेवढे पोहे घेतले होते त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त, आणि ह्यालाही तुपावरती छान परतून घ्यायचं आहे। खोबरं आणि पोहे परतल्यानंतर आपण कुठलेही ड्रायफ्रुट्स, मी काजू आणि बदाम तुकडे करून घेतलेत, ह्यालाही छान परतून घ्यायचं आहे। संपूर्ण साहित्य एकत्र नाही परतून घ्यायचं, कारण पोहे जेव्हा आपण परततो त्यात थोडंसं तुटतात। एकत्र संपूर्ण टाकल्यानंतर आधी पोहे, ओलं खोबरं आणि नंतर ड्रायफ्रुट्स हवं तर तुम्ही आधी ड्रायफ्रुट्स तळून घेऊ शकता। एका कढईमध्ये 1 वाटीभर गूळ घेतलाय आणि त्यात अर्धी वाटी पाणी। ह्याला पाक नाही करायचा आहे, असंच आपण पातळ करून घ्यायचं आहे। हे पहा, 1-2 मिनिटांमध्ये लगेचच पातळ होतं। आता हे संपूर्ण साहित्य गरम आहे। आता शेवटी 1 चमचाभर खसखस टाकली आहे। खसखस शेवटीच टाकायची, कारण खसखस परतायला फार वेळ नाही लागत आणि गरम असल्यामुळे पटकन परतून होते। खसखस परतून झाल्यानंतर जे आपण गुळाचं पाक बनवलेला होता किंवा गुळाचं मिश्रण पाण्याचं, ते टाकून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटांमध्ये लगेचच शिजतं। हे पहा, जितकं छान पाणी मुरेल किंवा तुम्ही हे प्रसाद करून ठेवलात तरीही खूप छान लागतो आणि जितकं थंड होईल तितका छान लागतो। नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।